रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. भाविक भक्त हो, श्रोते मंडळी हो, वारकरी मंडळी हो, हरिभक्त हो, वैष्णव मंडळी हो, महाराज मंडळी हो, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, माननीय, अनुभव शुद्ध, अधिकार संपन्न सर्वांनाच माझा प्रणिपात. सर्वांना रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण चिंतन शिबिरामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जी रचना आहे ती रचना घेणार आहोत. नवलाई प्रकरणातील रचना आहे. नवलाई म्हणजे नवल, नवल म्हणजे कौतुक. आता झाले नवलाई, आता झाले नवलाई, पुन्हा जन्म येणे नाही, पुन्हा जन्म येणे नाही. बोधाचे कुंकू कपाळी लाविले, बोधाचे कुंकू कपाळी लाविले. भक्ती काठी हाती धरिले, भक्ती काठी हाती धरिले. आता झाले नवलाई, आता झाले नवलाई, आता झाले नवलाई, आता झाले नवलाई. पुन्हा जन्म येणे नाही, पुन्हा जन्म येणे नाही. ज्ञानाचा कुरकुला घेतला का घेत, ज्ञानाचा कुरकुला घेतला का घेत. प्रेमाचा खुळखुळा अनुहात वाजे, प्रेमाचा खुळखुळा अनुहात वाजे. आता झाले नवलाई, आता झाले नवलाई, आता झाले नवलाई. पुन्हा जन्मा येणे नाही, पुन्हा जन्मा येणे नाही. आता झाले नवलाई. एका जनार्दनी नवलाव झाला, संतापायी खेळावयाला. एका जनार्दनी नवलाव झाला, संतापायी खेळावया आला. आता झाले नवलाई, आता झाले नवलाई. पुन्हा जन्मा येणे नाही, आता झाले नवलाई, आता झाले नवलाई. पुन्हा जन्मा येणे नाही. ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची 4 चरणाची अभंग रचना आहे, जी नवलाई या भारूड प्रकरणात मिळते. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. आता झाले नवलाई, पुन्हा जन्मा येणे नाही. संत मंडळी, साधू मंडळी, मुनी मंडळी, महात्मा मंडळी, ही मंडळी अवतार कार्याला येतात. कारण त्यांना माहीत असतं की आपण सामान्य व्यक्तीसारखं, सामान्य माणसासारखं नाही आहोत. आपण भगवंताच्या अंशात्मक
मनुष्याच्या असणाऱ्या देहाला आलेलो आहोत आणि भगवंताचे विभूतीचा पण आहोत. कारण आम्ही वैकुंठवासी. आपण कोण आहे, आपण कुठून आलेलो आहे, आपण कशासाठी आलेलो आहे याचं चिंतन सांगताना म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही कोण आहे तुम्हाला सांगू का, तर आम्ही वैकुंठवासी आहे. ज्या वैकुंठ नगरीमध्ये भगवान परमात्मा विष्णूच जो लक्ष्मीचा असणारा पती आहे, ज्याला श्रीपती म्हटलं जातं, त्या श्रीपतीच्या वैकुंठात राहणारी, त्या भगवंताचं सानिध्य प्राप्त केलेली, त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं सर्वस्व झोकून दिलेली अशी आम्ही मंडळी आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. मग आम्ही वैकुंठात राहणारे पृथ्वी तलावर का अवताराला आलो किंवा का जन्माला आलो, तर जे ग्रंथ आहेत, जे संत होऊन गेले, त्यांनी जे ग्रंथ लिहून ठेवले, ऋषी मुनींनी जे अनागत भाष्य करून ठेवलं, ते पूर्णपणानं खरं करण्यासाठी किंवा त्याप्रमाणे वागण्यासाठी आणि जगाला वागवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आड राणे भरले जग. हे जे जग आहे ना, फार आगाव आहे, फार आरमुट आहे, फार अडाणी आहे, अज्ञानी आहे. अज्ञानी कोणाला काहीच कशाचंच भान नसतं, ज्ञान नसतं, अक्कल नसते. पण प्रत्येक जण इथं या जगामध्ये, या भरल्या संसारामध्ये स्वतःला शाना समजतो, स्वतःला हुशार समजतो. आणि म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या हे जन बुडायला लागलेले आहे, आडमार्गानं चाललेलं आहे. आणि त्या आडमार्गातून काढून त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही या पृथ्वी तलावर मृत्यू लोकात अवताराला आलेलो आहे, जन्माला आलेलो आहे. आडराने भरले जग झाडू संताचे मार्ग. संतांनी जे मार्ग दाखवलेले आहेत, मार्ग दावून गेले आधी दयानिधी कृपावंत ते संत. कारण ज्या असणाऱ्या कृपाळू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, ते दयानिधी असणारे, कृपाळू असणारे ते संत. त्या संताचा मार्ग सोज्वळ करण्यासाठी आणि जगाला त्या वाटा दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मग पहिलं चरण म्हणतं आता झाले नवलाई पुन्हा जन्मा येणे नाही. आता संत म्हणजे काय असतात, ज्याला या विश्वाचं सत्य सापडलेलं आहे, गवसलेलं आहे, तोच म्हणजे संत, महात्मा, गुरु. आणि गुरुलाच भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये महान अशा प्रकारचा विशेष दर्जेदार शब्द म्हणजे सद्गुरू म्हटलं जातं. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, गुरु तेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. गुरुशिवाय विद्या नाही. म्हणजेच काय, तर गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय परमार्थाची जाणीव होणं फार कठीण आहे. गुरुशिवाय जिज्ञासा नाही. आणि जिज्ञासा म्हणजेच गुरुचं पत्करलेलं शिष्यत्व. अशा प्रकारचा गुरु हा फार सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा राहतात त्रैलोक्ये. समजा गुरु आणि भगवान परमात्मा, ईश्वर, परमेश्वर दोघं जोडीनं आले, तर देवाच्या अगोदर त्या गुरुची पूजा करावी, त्या गुरुला वंदन करावं. कारण गुरु हेच आपल्याला ईश्वराची भेटी घडवून देतात. आणि म्हणून या जगामध्ये गुरुशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही. आणि असे
एकनाथ महाराजांचे असणारे सद्गुरू म्हणजेच जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींची अतोनात अशा प्रकारची कृपा आणि भरभरून अशा प्रकारचा आशीर्वादी हात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पाठीशी आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, आता तुम्हाला नवल सांगतो. नवल म्हणजे काय असतं, कौतुक म्हणजे काय असतं, तर एखादं कार्य केलं की त्या कार्याबद्दल एखादी शाबासकी दिली जाते आणि ती शाबासकी समाधानाची असते, आनंदाची असते, सुखाची असते. आणि त्यावेळेस काय होतं तर कैवल्याला बहर येतो, कैवल्यालाच एक पालवी फुटते, चैतन्याला चैतन्य येतं अशी अवस्था होते. आणि म्हणून नाथराय म्हणतात, आता झाले नवलाई पुन्हा जन्मा येणे नाही. आता आम्ही जन्माला आलो, वैकुंठातून आलो, भगवंताचं संतांचं कार्य त्यांच्या वाटा उजळण्यासाठी आलो. आणि आता आम्ही अशा प्रकारच्या अवस्थेला पोचलो, भक्ती करत करत. कशा अवस्थेला पोचलो तर आपण जी आपली कुलस्वामिनी असते तिला अंबाबाई म्हणतो, जगदंबा म्हणतो, येडाबाई म्हणतो. अशा प्रकारच्या अनेक नावांना आपण संबोधतो. म्हणजे जी देवता असते ती देवता म्हणजेच नाथरायांनी नवलाई हा शब्द वापरला. आता नवलाई ही एक पिशाच्य देवता आहे तसं सांगायचं गेलं तर. पण आम्हाला असं एक भूत लागलेलं आहे, भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपण करूगत काही. आम्हाला मोठं भूत लागलेलं आहे. आणि ते भूत कोणतं आहे? पंढरीचे भूत मोठे जबर बाई. पंढरीचं असणारं भूत आम्हाला लागलेलं आहे. आणि ते कुणाला सोडत नाही, आल्या गेलेल्याला कुणाला सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्यासी झडपे वाटे. आणि त्यामुळं आमची अशी एक दैवी अवस्था झालेली आहे, देवतेसारखी अवस्था झालेली आहे. आणि त्या अवस्थेला आम्ही पोहोचल्यामुळं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, पुन्हा जन्मा येणे नाही. म्हणजे आता आम्ही एकदा जन्माला आलेलो आहे, हा आमचा अखेरचा शेवटचा जन्म आहे. कारण तुकोबराया आले, देहासहित वैकुंठाला गेले. ज्ञानोबाराया आले, त्यांनी संजीवन समाधी घेतली. नाथराय आले, आपल्या इच्छा मरणानं ते पूर्व वैकुंठ स्थित अवस्थेला पोहोचले. म्हणजे आतापर्यंत जे जे संत होऊन गेले ते तुकोबराया एकदाच आले का पुन्हा तुकोबराया येणार आहेत? माऊली झाले ते माऊली एकदाच झाले, पुन्हा होणार आहेत का? नाथराया होऊन गेले, पुन्हा होणार आहेत का? म्हणजे पुन्हा जन्मा येणे नाही. आत्ताच आले, पहिल्यांदा आले. आणि त्यांनी इथे एवढं कार्य केलं आणि ते कार्य करत असताना असं नवल झालं की त्या नवलाईलाच देवता स्वरूप प्राप्त झालं. आणि हीच रचना आपण दुसऱ्या अर्थानं पाहिजे म्हटलं, तुकोबरायांचा एक अभंग आहे जो गवळण प्रकरणामध्ये, तो सगळ्यांच्या तुमच्या मुखोद्गत आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी
अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली, नवल केवडे केवडे, 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 नवल केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडिये घेती, त्याशी गवळणी कडिये घेती, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे. तू कामाने नटधारी, तू कामाने नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, तू कामाने नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे. या रचनेवरून तुम्हाला कळलं असेल काय नवल सांगावं. जो सगळ्या पृथ्वीचं त्रिभुवनाचं त्रैलोक्याचं पालन पोषण करतो त्याला
यशोदा आपलं बालक समजते आणि त्याला भोजन घालते. तोही लाडानं खातो, तिचा बालक होतो. जो विश्वाचा असणारा व्यापक पसार आहे, जो अनुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा, ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये विठ्ठल जळीस्थरी भरला, रिता ठाव नाही उरला, अशा प्रकारची अवस्था भगवंताची असताना त्या विश्वव्यापक भगवंताला त्या गवळणी आहेत ना, त्या कडेवर घेतात, काखेला घेतात, त्याला खेळायला नेतात, त्याच्याबरोबर खेळ खेळतात, त्याला समजावतात. काय नवल आहे काय नाही सांगा, किती कौतुक आहे भगवंताचं. आणि तुकोबराया म्हणतात फार लीला नाटके आहे, नटधारी आहे. म्हणजे दिसायला साधा भोळा, अंगात कृष्णावाणी चाळा असा भगवान परमात्मा आहे. आणि भोग भोगोन ब्रह्मचारी, कसा आहे भोग भोगोन ब्रह्मचारी. कारण 16,108 बायकांचा मालक असणारा भगवान परमात्मा आणि सगळ्यांचे भोग भोगतो. मुख्य 8 असणाऱ्या राण्यापासून 80 मुलं होतात भगवंताला. आणि असा भगवान परमात्मा शास्त्र सांगतो बाळ ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी कुणाला म्हणतात वास्तविक पाहता? तुम्ही लोकांना निरूपण करताना काय सांगता? ज्यानं स्त्रीचा वारा लागून घेतला नाही, ज्यानं संसार या संसाराचा अभिलाष आशा मनामध्ये धरलेली नाही, अंगीकार केलेला नाही, ज्यानं लग्न केलेलं नाही, लहानपणापासून आज तागायतपर्यंत कुठल्याही प्रकारचा श्रीसंग त्याचा घडलेला नाही. मग कुमारी असेल, स्त्री असेल, महिला असेल, माता माऊली असेल, या आईनं जन्म दिला, ती आई सोडली तर बाकीच्या बहिणीचा, मावशीचा, काकीचा सुद्धा त्यांनी फार विचार केला नाही. आणि अशाला ब्रह्मचारी म्हणतात. पण भगवान परमात्मा भगवंताला 16,108 अर्धांगिनी असताना, 80 मुलं असताना ब्रह्मचारी म्हणतात. नवल आहे का नाही? आणि आमचं सुद्धा असंच नवल आहे म्हणले. ते नवल तुम्हाला ऐकावं लागेल. आणि ऐकावं लागेल, तुम्ही ऐकताय, ऐकून घ्याल आणि ऐकावेच म्हणून मी सांगतोय, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. आणि हे जर नवल तुम्ही ऐकलं तर पुन्हा तुम्हाला आमच्यासारखं जन्माला यावं लागणार नाही. म्हणजे हा जन्म तुमचा सुजलाम सुफलाम होईल. एवढंच नाही, या जन्मामध्येच नरदेहाचं हित होईल. आणि हाच असणारा जो तुमचा जीवनाचा पाया आहे, हा पाया इथं मजबूत होईल. म्हणून साधारणपणे आपलं कार्य करत असताना, आपलं कर्म करत असताना भगवान परमात्म्याला ते अर्पण करा. आणि ते सगळं घडत असताना ते भगवंताच्या सत्तेनं घडतं. कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्याचा फळ देण्याचा अधिकार भगवान परमात्म्याच्या हातात आहे, भगवंताच्या हातामध्ये. आणि त्यामुळं आपलं कर्म, आपलं कार्य आपण एवढं सुंदर करायचं, एवढं योग्य करायचं, एवढं विवेकपूर्ण करायचं, तेवढंच सुंदर, तेवढंच विवेकाचं फळ, तेवढंच योग्य फळ आपल्याला भगवान परमात्मा देतो. कार्य करण्याची क्षमता, तिला शास्त्राच्या दृष्टीने ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सदैव आपण स्थिर ठेवली पाहिजे. ती ऊर्जा सुद्धा आपल्याला तयार करता येत नाही, कुणाकडून उसनी पासणी विकत घेता येत नाही. ती ऊर्जा सुद्धा कोण तयार करतं? तर भगवान परमात्मा तयार करतो. ती ऊर्जा सुद्धा भगवंताच्याच हातात आहे.
फक्त तिला स्थिर ठेवणं आपल्या हातात आहे. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. अरे वृक्षाचेही पान हाले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. म्हणून म्हणतात, तुम्हाला नवल सांगतो ते नवल ऐका आणि त्या नवलाई प्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करा, आचरण करण्याचा प्रयत्न करा, आपल्यामध्ये बदल घडवून आणा. एवढं काय सोपं आहे का हो? तुम्ही फारच नवल आम्हाला सांगायला लागला, नवलाईच्या गोष्टी, कौतुकाच्या गोष्टी सांगायला लागलाय. कसा आम्हाला प्रपंच सोडू वाटेल? कशी आमची माया प्रपंचातून बाजूला निघेल? आम्ही कशी प्रपंचाची माया सोडू शकू? असा प्रश्न तुमच्या मनात पडलेला असेल साधक हो, भाविक हो. नात्रय शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आम्ही आहोत ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करायचं कारण नाही. फक्त आम्ही थोडस सांगतोय, तेवढं थोडस नीट लक्षात घेऊन सर्वांगाचे कान करून तुमच्या हिताच्या गोष्टी ज्या सांगतोय ते ऐकून घ्या. आणि ऐकून घेतल्या तर पुन्हा जन्माला येणे नाही, पुन्हा मरणे नाही. ही भानगड तुमच्या जीवनातली खुंटून जाईल. म्हणजे भवनदीतून भवसागरातून ऐल तीराहून पहिले तीराला नेण्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. म्हणून तुम्ही काय करा, तर आमची नवलाई आता ऐकून घ्या. आता झाले नवलाई, पुन्हा जन्मा येणे नाही. जन्माला येणं हा शब्द उच्चारताना अगदी सोपा वाटत असला तर फार अवघड आहे. त्या असणाऱ्या गर्भ अवस्थेच्या ज्या यातना आहेत ना, त्या यातना फार वाईट आहेत. अहो, आपल्या शरीरामध्ये काय नंदनवन आहे का आतमध्ये? आपल्या शरीरामध्ये सुंदर बाग आहे का? काय एखादं असणारं मंदिर आहे आतमध्ये भगवंताचं? की आतमध्ये काय आहे हो? शरीर म्हणजे काय आहे? आतडी पारडी मळ मूत्र सगळी घाण आहे आतमध्ये. आणि अशा असणाऱ्या शरीरामध्ये प्रज्वलित असणारा जठराग्नी आहे. आणि त्या जठराग्नीच्या असणाऱ्या उकाड्यामध्ये आतमध्ये ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेपासून आपली जी जनन अवस्था आहे, ज्याला जन्म म्हणतो, तो जन्म होईपर्यंत जो आपला कालावधी शास्त्रानं सांगितलेला आहे 9 महिने 9 दिवस आत राहावं लागतं. आत गुदमरतं, उकडतं, त्या घाणीत शिजून निघतो आपण. पण आतून जरी आपण हाका मारल्या तरी त्या आईला ऐकू येतात का? ज्या आईच्या गर्भामध्ये ते मूल, ते बालक, ते अर्भक वाढत असतं. अहो, म्हणजे त्या ज्या गर्भीच्या यातना आहेत ना, त्या बालकालाच माहीत असतात. जन्म अवस्था तर काही सोपी आहे का? बाळंतपण म्हणतात. एक तर बाळाचा अंत किंवा एक तर आईचा अंत, याला बाळंतपण म्हणतात. आणि अशा प्रकारे जन्म होतो. जन्म झाल्यानंतर ते लहान अर्भक असतं, काही कळत नसतं, क्या क्या करतं. आईला वाटतं त्याला भूक लागली म्हणून त्याला स्तनपान करण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळी त्या बाळाचं पोट दुखत असतं. स्तनपान केल्यानंतर त्या माऊलीला आलेला पाहणा त्या बालकाला पाजल्यानंतर
पुन्हा ते बाळ रडतं. त्यावेळेस आईला वाटतं बाळाचं पोट दुखत असेल म्हणून पुन्हा पोटदुखीवरचं औषध त्या बाळाला पाजते. पण त्यावेळेस बाळाला खरोखर भूक लागलेली असते म्हणून बाळ रडत असतं. आणि असं बालक हळूहळू ती माता माऊली नेत्राचा दिवा करते, रक्ताचं पाणी करते, अगदी एवढं कष्ट घेते की तळहाताच्या फोडावर जपल्याप्रमाणे त्या बालकाला जपते. आपल्या जीवाच्या पलीकड, आपल्या प्राणाच्या पलीकड त्याला सांभाळते, लहानाचं मोठं करते. ही जी आपल्या या जीवनाची दुर्दशा आहे ना, कधी सुख मिळेल? आज सुख मिळेल, आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तर परवा मिळेल. आपण या प्रपंचामध्ये सुख आहे का याचं चिंतन सांगताना थोडक्यात एक असणारा दृष्टांत तुम्हाला सांगतो की संतांनी सांगितलेलं आहे संसार दुःख मूळ आहे आणि सुखाचं, आनंदाचं, शांतीचं, समाधानाचं स्थान म्हणजे परमार्थ आहे. पण आपण काय करतो? परमार्थ करत नाही, संसार करतो. संसारामध्ये जो दुःखरूप आहे मुळातच तिथं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच तुमचं नवल आहे. तुमचं कौतुक करावं का? त्या दृष्टांताचं स्वरूप असं आहे भाविक हो. एका चौकामध्ये मोठी असणारी लाईट होती, मरकुरी सारखी. शहरामध्ये बघा चौका चौकामध्ये तो उंचच्या उंच खांब असतो, त्याच्यावर चारी दिशेला चार अशा मोठ्या प्रकाश देणाऱ्या, प्रकाशमान, तेजस्वी, दैदिप्यमान अशा त्या लाइटिंग बसवलेल्या असतात. आणि त्यामुळं तो चौक उजळून जातो. आणि एक म्हातारी आजी तिथं काहीतरी शोधत होती, बराच वेळ शोधत होती. हे तिथल्या अनेक लोकांनी पाहिलं, मुलांनी पाहिलं. आणि त्यांनी येऊन त्या आजीला विचारलं, आजी काय शोधताय? किती वेळ झालं शोधताय? तुमची हरवलेली वस्तू सापडली का तुम्हाला? अरे बाबांनो, नाही रे म्हणले, डोळ्याला दिसत नाही, अंधारी येते, चाटपडल्यासारखं होतंय म्हणले. बराच वेळ झाला, मी तास 2 तास शोधाशोध करते, पण काही मला माझी हरवलेली वस्तू सापडली नाही. ते सर्वजण मिळून आजीला म्हणतात, आजी तुमची काय वस्तू हरवलेली हो? कोणती वस्तू हरवलेली सांगा आम्हाला. आजी म्हणाल्या, माझी सुई हरवली म्हणले, सुई. आणि मग सगळे त्या जो लाईटीचा पोल होता, खांब होता, स्तंभ होता, त्या स्तंभाच्या अवतीभोवती शोधाशोध करतात, हुडकू लागतात, शोधू लागतात. सगळे शोधून 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 दमून जातात. पण कुणालाच ती काही सुई काही सापडत नाही. आणि ज्यावेळेस ती सुई सापडत नाही त्यावेळेस सगळे दमलेले हताश होतात, नाराज होतात, निराश होतात. आणि आजीला प्रश्न विचारतात, आजी तुमच्या हातनं तुमची सुई नेमकी कोणत्या ठिकाणी पडली ते सांगा म्हणले, म्हणजे आम्ही ती तुम्हाला शोधून देण्यात अचूक मदत करू. आजीनं सांगितलं, माझी सुई माझ्या घराच्या आतल्या खोलीत पडलेली आहे म्हणले. कुठं पडलेली आहे? आजीचं जे घर आहे तिच्या खोल्या आहेत, त्या खोल्यामधली जी एकदम आतली खोली आहे त्या खोलीमध्ये त्या आजीची सुई हरवलेली आहे, पडलेली आहे. मग त्या लोकांनी प्रश्न केला, आजी तुमची सुई तर घरामध्ये हरवली आणि मग तुम्ही या लाईटीच्या पोल खाली, खांबाखाली
इथं का तुम्ही ही सुई शोधता? त्यावेळेस आजीनं सांगितलं, बाबा तिथं लाईट नाही ना म्हणले, तिथं उजेड नाही ना म्हणले, आणि मग उजेड नसलं तर ती सुई कशी सापडेल म्हणले. म्हणजे हे सुद्धा नवलच आहे, नाही खरं नवल आहे का नाही? म्हणजे आपलं सुद्धा तसंच झालेलं आहे. जिथं सुख नाही तिथं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादा व्यापारी असतो, तो व्यापार करतो आणि दररोज 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 त्याला काही फायदाच होत नाही. ते बाजारभावामध्ये चढ उतार असतो, खरेदी विक्रीमध्ये फरक पडतो, काही असणारा माल खराब होऊन जातो, काही वेळेला गिराईकच येत नाही, काही गिराईक आलं तर पाडून मागतं, आणि त्या व्यापाऱ्याला वाटत असतं की आपण आज ना उद्या नफ्यात येऊ, फायद्यात येऊ, फायद्यात येऊ, फायद्यात येऊ. पण दररोज जर तोट्याचा व्यापार एखाद्याच्या हातून होत असेल, दररोज क्षणाक्षणाला एखाद्याच्या किंवा प्रत्येकाच्या हातून तोट्याचा व्यवहार होत असेल, तर त्यानं किती जरी दिवस आशा ठेवली आणि उद्या आपल्याला फायदा होईल, उद्या आपण फायद्यात येऊ, उद्या आपण नफ्यात येऊ, होईल का नफा? होईल का फायदा? अहो, कारण दररोज तुम्ही घाट्यात आहे, फायद्यात कसं येणार? बरं, आठवड्याच्या 7 वारामध्ये समजा एखादा दिवस फायदा झाला आणि 6 दिवस तोटा झाला, कसं तुम्ही फायद्यात येणार? म्हणजे संसार करत असताना तुम्ही संसारामध्ये कौतुक पाहत असाल तर ते कौतुक नाही. मग तुम्ही नवलाई सारखं आहे, म्हणजे भूताच्या देवतेप्रमाणे आहे. वेडा वेडा, चक्क वेड आहे, भ्रमिष्ट झालेले आहे, भुललेला आहे तुम्ही. या संसारामध्ये मोहभ्रमित झालेले आहे. बहिणाबाई चौधरीनं सांगितलेलं आहे, अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसार करणं एवढं सोपं आहे का? आतापर्यंत कुणी संसार पूर्ण करून दाखवलेला आहे? कुणाचा झालेला आहे? भले भले येऊन गेले, भले भले निघून गेले. अहो, भल्या भल्यांचा संसार पूर्ण झाला नाही, आणि तुमचा आमचा काय होणार आहे? पण तुम्ही ज्या भ्रमात अडकलेला आहे ती एक नवलाई आहे. पण संतांची नवलाई वेगळी आणि सामान्यांची नवलाई वेगळी. संतांचं भांडण हे सामान्याच्या हिताचं असतं, आणि आपलं भांडण हे आपल्या विनाशाचं कारण ठरतं. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला जर या दुःखातून किंवा दुःख नको वाटत असेल, सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा? अशी नवलाई करा, असं कौतुक या जगाला दाखवा, अशी नीत करा, असं वागा की तुमचं जीवन परिपूर्णतेनं भरेल. आणि आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपली जी उच्च कोटीची अवस्था बनेल, जिला कर्तव्यता म्हणतात, ती कर्तव्य तुम्ही डोळसपणाने करा, आंधळेपणानं वागू नका. ज्या रूढी असतील, ज्या परंपरा असतील, जे रीतिरिवाज असतील, ते आंधळेपणानं स्वीकारू नका. जे मनाला पटत नसेल तरी पण ते गोड मानून स्वीकारू नका. आणि आपण चुकतोय हे लक्षात येऊन सुद्धा आपल्या चुकाकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नका. अंधश्रद्धेला आपल्या जीवनामध्ये किंमत देऊ नका. श्रद्धा ठेवा. कळत असून, शहाणे असून, विद्वान असून, शास्त्रांचं ज्ञान असून, भरपूर अभ्यास असून
जाणून बुजून तुम्ही अज्ञानी होऊ नका. आपली प्रगती करा. आपली प्रगती करत असताना काय करावं लागतं तर नात्र या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, बोधाचे कुंकू कपाळी लाविले, भक्ती काठी हाती धरिले. आम्ही हातामध्ये भक्तीची काठी घेतलेली आहे. म्हणजे आम्ही भक्ती केलेली आहे आणि त्या भक्तीनं समोरच्याला कसं भक्तीला लावायचं, आडमार्गातून कसं सन्मार्गाला लावायचं. आणि जो आडमार्गी जाणाऱ्या जनाला, जीवाला, मुडाला सत्मार्गाला लावतो, सतसंगतीला लावतो, परमार्थाला लावतो, त्यालाच ज्ञानी म्हणतात, त्यालाच महाज्ञानी म्हणतात. आणि भक्ती करत असताना आमच्याकडे भांडवल काय माहित आहे का म्हणले, बोधाचे कुंकू कपाळी लाविले. आम्ही कुंकू लावलेलं आहे म्हणले. ते कुंकू कशाचं आहे तर बोध रूपी कुंकू लावलेलं आहे. बोध म्हणजे काय तर जगाच्या कल्याणाचं, जगाच्या हिताचं, जगाच्या फायद्याचं, जीवाच्या फायद्याचं, जगाला जगाच्या नजरेतून जगाला पटवून सांगणं आणि जगाला खऱ्या मार्गाला, खऱ्या खुऱ्या कार्याला सुरुवात करायला लावणं. अशा प्रकारचं बोधाचं कुंकू कपाळी लावलेलं आहे. आम्ही भक्ती कुणाची करतो, आमच्या देवाची करतो. आमचा एकच देव आहे, तो म्हणजे विठ्ठल पांडुरंग. कारण कुंकू ह्या शब्दाचं चिंतन सांगायचं म्हटलं, ते कळायचं म्हटलं तरी भगवान परमात्म्याला आम्ही आमचा स्वामी मानतो, आम्ही आमचा मालक समजतो. त्याची असणारी माळ म्हणजे सौभाग्याचं लेणं म्हणजे तुळशी माळ आमच्या गळ्यामध्ये आहे. त्याचा असणारा गोपीचंदनाचा टिळा आमच्या कपाळाला आहे. आणि त्याच्या भक्ती ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे बोधाचं कुंकू आमच्या कपाळाला आहे. कुंकू म्हणजे कुंकू कोण लावतो तुम्हाला माहित असेल, जिचा नवरा जिवंत आहे, म्हणजे जिचा मालक शिरावर आहे, जी सौभाग्यवती आहे, तिचं कुंकू, ती कुंकू लावते. म्हणजे आम्ही त्या असणाऱ्या भगवंताचं, पांडुरंग परमात्म्याचं बोधरूपी कुंकू आमच्या कपाळाला लावलेलं आहे. म्हणजे आम्ही सौभाग्यवती आहोत, आम्ही आहेव आहोत. आता एखादी कुमारिका मुलगी असते, ज्यावेळेस ती लग्नाच्या वयामध्ये येते, आई वडील शास्त्रशुद्ध मार्गानं रीतिरिवाजानुसार तिचा विवाह करण्याचं ठरवतात. आणि विवाह करून देत असताना बाकीची सगळी बोलणी होती, बाकीचं सगळं पाहिलं जातं. नवरा कशी आहे, नवरी कशी आहे, तिच्याकडे मामा मामी कोण आहेत, इकडचं कोण कसं काय आहे, म्हणजे इकडची वंशावळ, इकडची खानदान सगळं पाहिलं जातं. देण्या घेण्याचे हिशोब सगळे पाहिले जातात. कार्यक्रम कोणी करायचे, कोणाकडे करायचे, सगळा कार्यक्रमाचा खर्च कोणी करायचा, हे सगळं सगळं त्या बैठकीमध्ये ठरवलं जातं. आणि मग काही त्या बैठकी बाहेरचे अंतर्गत गुपित विषयही असतात. असं ठरवून त्या नवरा नवरीचं लग्न लावलं जातं. आणि लग्न लागल्यानंतर
अक्षदा पडल्यानंतर मंगळसूत्र धारण केल्यानंतर ती सौभाग्यवती होते. पण असं कोणत्या लग्नामध्ये ठरलेलं आहे का की तिनं त्या नवऱ्याचं मंगळसूत्र घातल्यानंतर तिनं त्या नवऱ्याच्या घरामध्ये, नवऱ्याच्या सानिध्यामध्ये, नवऱ्याच्या परिवारामध्ये किती दिवस नांदायचं आणि कसं नांदायचं? कधी ठरलेलं असतं? कोणत्या बोलीत असतं? याचा कोणी विचार केलेला असतो? पण नाही. ती स्त्री प्रमाण मानते की आपण ज्या अग्नी ब्राह्मणाच्या देवाच्या साक्षीनं 7 फेरे घेऊन ज्या असणाऱ्या पती बरोबर परमेश्वर समजून विवाहबद्ध झालेलो आहे, त्याला हा देह सर्वस्व म्हणून अर्पण केलेला आहे. आपलं तन, मन, धन, काया, चित्त, वित्त, जीवित्व हे त्या भगवंताला अर्पण केलेलं आहे. म्हणजे काय करते ती माऊली? ती अर्धांगिनी त्या पतीची सेवा करते, त्या पतीच्या आज्ञेत राहते, त्या पतीनं सांगेल ते ऐकते आणि त्या पतीच्या मनात मन मिसळून आपलं जीवन सुंदर, सुखी आणि समाधानी करण्यासाठी झटते, अविरत कष्ट घेते. याला म्हणायचं पती पत्नीचा सुसंस्कृत जोडा. आणि नात्रया म्हणतात आम्ही त्या भगवंताचं बोधाचं कुंकू कपाळी लावलेले आहे आणि त्या भगवंताची सेवा आमचं सर्वस्व अर्पण करून आम्ही करत आहोत. म्हणून भक्तीची काठी हातामध्ये धरलेली आहे. कारण आपण घराच्या बाहेर पडलो की हे जग फार विचित्र आहे, फार भयानक आहे. या जगामध्ये कधी कोणतं संकट येईल, कधी कोणत्या असणाऱ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागेल, कधी काय होईल आणि काय नाही, या जगामध्ये काय घडेल याचा नेम नाही. आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचा विषय. आता साधं सोपं सांगतो, तुमच्या लक्षात येईल, सगळ्यांच्या त्या लक्षातच आहे अशा गोष्टी सांगतो की एखाद्यानं आपल्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि कामाकरता, तो आपल्या कार्याकरता बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर काही अंतर चालून गेला, एखादं घर लागलं आणि त्या घरामधलं त्या मालकानं पाळलेलं पाळीव कुत्र भुंकत या व्यक्तीच्या अंगावर येऊ लागलं, चावा घेण्याचा प्रयत्न करू लागलं. हा व्यक्ती त्या कुत्र्याला हुसकवण्याचा प्रयत्न करू लागला, हाकलण्याचा प्रयत्न करू लागला, भीती घालण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते कुत्र गुरगुर करून तसंच अंगावर यायला लागलं. याला वाटायला लागलं आता कुत्र आपला पाय फाडल्याशिवाय राहत नाही, आपल्याला आता चावल्याशिवाय राहत नाही. आता काय करायचं चिंता लागली. आणि एवढ्यामध्ये भगवंतानं बुद्धी घातली, कारण बुद्धीचा दाता भगवान परमात्मा आहे. भगवंतानं बुद्धी घातली आणि त्यानं मालकाला हाक मारली. ओ म्हणले, आहे का कोण? तुमचं कुत्र बघा ना म्हणले. असलं एवढं गुलाम कुत्र बांधून ठेवायचं असतं, तुम्ही मोकळं कसं सोडले म्हणले. अहो त्याला बोलवा, ते चावेल. मला फार भीती वाटायला लागलेली आहे. मालकाला हाक ऐकू आली, मालक घराच्या बाहेर आला आणि त्या कुत्र्याला मालकानं बोलवलं. मालकानं कुत्र्याला बोलवल्या बरोबर तो कुत्रा मालकाकडे धावत गेला, मालकाच्या हातापायाला चाटू लागला. म्हणजे या व्यक्तीवरचं संकट टळलं. पण कसं टळलं?
तर मालकाला हाक मारली, मालकानं कुत्र्याला बोलवलं. पण एकनाथ महाराज म्हणतात याच्या हातामध्ये दांडकं नव्हतं, काठी नव्हती, याला काही आधार नव्हता, म्हणून ते कुत्र अधिक ताल करत होतं, अधिक गुरगुर करत होतं. आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं लचकं तोडणारी अनेक कुत्री आहेत. काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ, अहंकार आहे. आणि आपला असणारा हा लचका तोडणारा जो कुत्रा आहे, आपल्या शरीराचा मालक कोण आहे? शरीर कुणी दिलेले? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. या भवरोगातून नीट होण्यासाठी, निटकं होण्यासाठी देवानं हे आपल्याला मानव शरीर दिलेले आहे. पण आपण या जीवात्म्याला विसरतो आणि देहाला आपलं मानतो. ही चूक होऊन बसते. यालाच नात्रया म्हणतात, नवल आहे. जसं बाहेरच्या कुत्र्याला मालकानं बोलवलं, कुत्र शांत झालं किंवा आकळलं गेलं, तसं आपल्या शरीरातली ही काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ही विकार रूपी कुत्री आवरायची असतील तर भगवान परमात्माला साकडं घालावं लागतं. तो भगवान परमात्मा त्यांचा मालक आहे आणि मग त्या मालकाची सत्ता त्या कुत्र्यावरती आहे. त्या कुत्र्याला आकळण्याचं काम मालक करू शकतो. पण एखाद्या वेळेस समजा त्या मालकानं नाहीच ऐकलं तर आपल्याकडे काहीतरी भांडवल पाहिजे ना, आपल्याकडे काहीतरी आधार पाहिजे. म्हणून आम्ही भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताची भक्ती करतो आणि त्या भक्तीचं दांडकं आधारासाठी आम्ही आमच्या हातामध्ये घेतलेले. आणि अशी कुत्री जर भोभो करायला लागली तर भक्तीच्या दांडक्यानं आम्ही त्यांना दांडलण्याचा प्रयत्न करतो. मग ते शेपूट घालून पळतं, त्याला पळती भई आम्ही थोडी करून सोडतो. आणि भक्ती करत असताना अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. जे जे आम्हाला अनुभव आले परमार्थामध्ये, संसारामध्ये, सुखाचे, दुःखाचे, ऊन सावल्यांचे, ते आम्ही या जगाला सांगतो. त्यासाठी आम्ही काय केलेले आहे? शांतीब्रह्म एकनाथ महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानाचा कुरकुला घेतला काकेत. आमच्या काखेमध्ये, आमच्या बगलेमध्ये एक दुर्डे टोपलाय, टोपलं. त्या टोपल्यामध्ये जी शिदुरी आहे ती ज्ञानाची शिदुरी आहे. म्हणजे परमार्थामध्ये 3 मार्ग सांगितले जातात शास्त्रानं: ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग आणि उपासना मार्ग. भगवंताचं निरंतर नामचिंतन करणं, भगवंताच्या सहवासात राहणं, सानिध्यात राहणं, देह मी नव्हे या अवस्थेला पोहोचणं, याला उपासना म्हणतात. भगवंताची कथा करणं, भगवंताचं चरित्र ऐकणं, हरिनाम संकीर्तन ऐकणं, हरिपाठ ऐकणं, प्रवचन ऐकणं, भगवंताच्या गुणाचं वर्णन ऐकणं, ऐकलेलं ते हृदयामध्ये साठवून त्याचं आचरण करणं, चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या जगाला मार्गाला लावण्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी, हितासाठी आपल्याला जगाला देता येतील त्या देणं, वापरता येतील त्या वापरणं, याला भक्ती म्हणतात. अनेक ग्रंथाचा, अनेक शास्त्राचा अभ्यास करून, अध्ययनाद्वारे, सरावानं, अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या साधूंच्या महात्म्याच्या मुखातून श्रवण करून ज्ञान प्राप्त करता येतं, ज्ञानी बनता येतं.
आणि असं ज्ञान आमच्याकडे खूप आहे, खूप भरपूर आहे. कारण तुकोबराया म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी वाहवा भार माता. अहो 14 विद्या, 6 शास्त्र, 18 पुराण, हे जर सगळं आहे ना, एवढंच नाही तर वेदांचा अर्थ सुद्धा आम्हाला विचार आम्ही सांगू शकतो. तेवढी बोध करण्याची हिंमत, तेवढी ताकद आणि तेवढी ज्ञानाची तयारी आमच्याकडे आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा. ऐकलं ना, तुम्ही जर आमचं ऐकलं तर खरंच तुम्ही या संसारातून तरुण जाल. म्हणून आमच्या काखेमध्ये ज्ञानाची शिदोरी असणारी दुर्डी आहे, दुर्डा आहे, त्याच्यामध्ये ज्ञानाची शिदोरी घेतलेली आहे. आम्ही घरोघरी ती शिदोरी वाटत फिरत आहोत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. अहो आयता आलाय, काय तुम्हाला किंमत मोजायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. देव घरी आलाय हो, फुकट आहे, फुकट. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसून. घरी विचारत आलेले देव घ्या म्हणून. काय अडचण आहे तुम्हाला? पण आपली अशी अवस्था असते, आपल्या अंगामध्ये एक अशी तिड्याची अवस्था असते, ज्याला मस्ती म्हणतात. म्हणून वाड वडिलांनी मन करून ठेवलेले, देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अहो आपला पदर आपल्याला पसरूच वाटत नाही. आपले हात एवढे आपल्या अभिमानानं बंदिस्त झालेले आहेत की ते खुणा पुढे फैलावूच वाटत नाहीत. म्हणून आपण अभिमानामध्ये वागतो, ताट्यामध्ये वागतो. तसं चालत नाही बाबांनो. जगामध्ये खूप जीवन सुंदर आहे, त्याचं तुम्ही ज्ञान करून घ्या, अभ्यास करा. आणि हे सगळं केलं की नाही, मग तुम्ही जगाबद्दल जेवढ्या प्रेमानं, आपुलकीनं, अंतकरणपूर्वक, मायेनं वागाल, तुम्ही जेवढा दुसऱ्यांचा आदर कराल, दुसऱ्याला मान द्याल, सन्मान कराल, दुसऱ्याबद्दल मनामध्ये प्रेमाची उत्कट भावना ठेवाल, तेच तुम्हाला जगातून मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही काय केलेलं आहे, घरोघरी फिरत असताना जर कोणी आमच्याकडे लक्ष देत नसेल तर आमच्या हातामध्ये एक वाद्य म्हणले, आणि ते वाद्य म्हणजे खुळखुळा आहे म्हणले. आम्ही खुळखुळा वाजवतो म्हणले. आणि घराच्या पुढं गेलं, खुळ 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 वाजायला लागलं की लोक लक्ष देतात. पण हा खुळखुळा कशाचा आहे, तर प्रेमाचा खुळखुळा आहे म्हणले. कारण भगवंताला काय आवडतं, तर भाव आवडतो, प्रेम आवडतं. त्या प्रेमालाच परमार्थामध्ये भाव हा शब्द आहे. देव भावाचा भुकेला. देवाला भावाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. अशा प्रकारची जी अवस्था आहे, आपण आपल्याकडचं ज्ञान लोकांना दिल्याशिवाय ते लोकांना कसं प्राप्त होणार आहे. भुजेविन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. ज्ञानदेव महाराज म्हणतात, अहो तुम्हाला तरुण जायचं असेल तर हरीचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा, तरच तुम्ही तरुण जाल, तरच तुमचं चांगलं होईल, तुमचं चांगलंही असेल. तुम्हाला शेती असेल, गाडी असेल, बंगला असेल, मुलं बाळ असतील, भाऊ बंद असतील, आप्तेष्ट असतील,
पैसा अडका भरपूर असेल, सोनं नाणं असेल, पण तुमच्या घरामध्ये सुख आहे का? तुमच्या घरामध्ये माणसात माणूस आहे का? तुमच्या घरातलं प्रत्येक माणूस प्रत्येकाशी सौजन्यानं वागतंय का? का वागत नाही? तर तुमच्या घरामध्ये समाधान नाही. आणि सुख आणि समाधान तुमच्या घरामध्ये काही तुम्हाला दुसरे आणून देणार आहेत का? याचं भांडवल तुमच्या हातामध्ये, आणि ते तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या आचरणामध्ये. तुम्ही तिडी किंवा मत्सरात तिड्यात कशाला वागता? प्रत्येकाबरोबर आपलं नातं बंधुत्वाचं ठेवा. अगदी गोड बोला, गोड वागा. प्रेमानं बोलायला, प्रेमानं राहायला काही पैसे पडत नाहीत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. उगतच काही कारण नसताना तुम्ही तुमच्या घरामध्ये मी नवरा आहे म्हणून जर उग बायकोवर अधिकार गाजवत असाल, उगत त्यांना जर चिडचिड करत असाल, सारखं तिड्यात तिरकं बोलत असाल, टोचून बोलत असाल, तर ते तुमचा आदर करतील का? तुमची बायको तुमचा आदर करील का? तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय भूमिका असेल? म्हणून तुम्ही प्रेमाचा खुळखुळा हातामध्ये घ्या, असं आम्ही प्रत्येकाला सांगतोय. आणि तो प्रेमाचा खुळखुळा अनोहत वाजे. आपण मुखानं वाणीनं भगवंताचं नामचिंतन करू शकतो, चित्तानं चिंतन करू शकतो, पण अनोहत ध्वनी कशाला म्हणतात? जे अष्टप्रहर आहेत, म्हणजे एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तासामध्ये 21,600 वेळा आपला हा श्वास आत बाहेर करतो. या श्वासाचे हेलपाटे 21,600 वेळा आपल्या नाकातून श्वास आत बाहेर करतो. आता हा श्वास आत बाहेर करत असताना आपण जरी झोपेत असलो तरी एक वेळा आपण श्वास आत घेतो आणि एक वेळा आपण बाहेर सोडतो. त्या श्वासातून उच्चार निघतो, सोहम 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 सोहम. तुम्ही एकदा एकांतामध्ये जाऊन श्वास आत घ्या, बाहेर सोडा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपल्या श्वासातून न कळत असा उच्चार होतो की सोहम सोहम सोहम. सोहम म्हणजे काय? तर तो भगवान परमात्मा मी आहे. तो भगवान परमात्मा मी आहे, म्हणजे माझ्यामध्ये जो आत्मा आहे तो भगवान परमात्माच आहे. मी देव आहे, मी ईश्वर आहे. माझ्याच हृदयामध्ये तो भगवान परमात्मा मूर्तिमंत स्वरूपानं नांदत आहे. याला अनुहत ध्वनी म्हणतात. आणि हा अनुहत ध्वनी म्हणजे आपण मुखानं वाणीनं उच्चार न करता श्वासामधून सुधा भक्ती होणं, त्या भगवंताचं नामचिंतन होणं, आणि हे ब्रह्म जगामध्ये व्यापक आहे याची जाणीव होणं, यालाच भगवंताबद्दलचं प्रेम म्हणतात, यालाच भाव म्हणतात. आता एवढं सगळं कठीण असं तुम्हाला वाटत असेल,
फारच तुम्ही कठीण सांगायला लागला बुवा. नाही हो, कठीण मुळात मला बोलताच येत नाही. कठीणचा अर्थ मला मुळात कळत नाही. कठीणचा भावार्थ कधी कळणार? मी कसा कठीण बोलेन? कारण रामदास स्वामीनं सांगितलेलं आहे दासबोधामध्ये, इतराच्या अंतरास लागेल धक्का, ऐशी वर्तणूक करूच नका. करू नका नाही, करूच नका म्हणून सांगितलेलं आहे. काय गरज आहे तुम्हाला? दुसऱ्याचं अंतकरण दुखावत असेल, दुसऱ्याच्या अंतकरणाला जर ठेच लागत असेल, दुसरा जर तुमच्या बोलण्यानं, तुमच्या वागण्यानं, तुमच्या कर्तृत्वानं नाराज होत असेल, हताश होत असेल, दुःख होत असेल, त्याला यातना होत असतील, त्याला वेदना होत असेल, त्याला त्रास होत असेल, असं तुम्ही वागूच नका. काय गरज आहे वागायची? म्हणून तुम्ही कसं वागा? तर प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि मग मी कसं कठीण सांगेन? अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर आपली इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय बहिर्मुख आहेत. त्यांची तोंड बाहेर झालेली आहेत. बाहेर ती इंद्रिय काय करतात? समोरच्याच दोष पाहतात, आपल्यातले दोष नाहीत पाहत. आणि यामुळंच आपल्यातलं प्रेम संपतं, आपल्यात अभाव निर्माण होतो. आणि देवाला अभाव चालत नाही, देवाला भाव आवडतो. आणि तुमच्यामध्ये प्रेम निर्माण व्हायचं असेल तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर समोरच्याकडे पाहत बसू नका, समोरच्यातले दोष पाहू नका. तो काळा आहे का गोरा आहे, तरुण आहे का म्हातारा आहे, सुंदर आहे का कुरूप आहे, आपल्या फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, आपल्या जवळचा आहे का लांबचा आहे, आपल्याला आवडतो की ना आवडतो, हे पाहत बसू नका. आपली इंद्रिय अंतर्मुख करा. आपण कसं आहे, आपल्यामध्ये किती घाण आहे, आपण किती गचाळ वागतो, आपलं वागणं किती लबाड आहे, आपण पावली कसं दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे कधी बदलणार? आपली इंद्रिय अंतर्मुख करायला शिकणं म्हणजेच आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये इतराविषयी प्रेम निर्माण होणं, आपुलकी निर्माण होणं, जिव्हाळा निर्माण होणं. आणि असा प्रेमाचा खुळकुळा तुम्हाला प्राप्त झाला की त्याला तुम्ही वाजवायची गरज नाही. तो न वाजवताही आपोआप वाजतो. त्यासाठी तुमच्याकडं ज्ञानाची शिदोरी असलेली दुर्डी पाहिजे, टोपलं पाहिजे. त्या टोपलीमध्ये टोपलं भर शिदोरी भरून पाहिजे. कारण आपल्या टोपलीतली भाकरी आपल्याला कधीही खाता येते. कुणी अडथळा करू शकत नाही, कुणी अडवू शकत नाही. समजा आपला पाहुणा फार मोठा आहे, 7 मजली माडे आहे, घरापुढं सगळ्या गाड्याच गाड्या आहेत, पैसा अडका सगळं काही त्याच्याकडे आहे, भरपूर 4-5 एकर जमीन आहे, सगळा ऊस आहे, बागा आहेत, द्राक्षाच्या, केळीच्या, सगळ्या मोसंबीच्या, संत्र्याच्या. आणि त्याच्या असणाऱ्या दुर्डीमध्ये भरपूर पोळ्या करून ठेवलेल्या आहेत. आणि आपण त्याच्या घरी गेलेलो आहे आणि आपल्याला भूक लागलेली आहे. आपण त्याच्या स्वयंपाकघरात जाऊन, त्या दुर्डीजवळ जाऊन आपल्या हातानं ती भाकरी किंवा ती पोळी ती आपण घेऊ शकतो का, खाऊ शकतो का? तर नाही. यासाठी आपल्यासाठी आपणच आपली असणारी उपजीविका करण्यासाठी आपली शिदोरी आपणच वागवली पाहिजे, आपणच तयार केली पाहिजे. म्हणून आपल्यासाठी शिदोरी पाहिजे. आणि परमार्थामध्ये असू द्या नाही तर संसारामध्ये असू द्या,
कोणती शिदोरी पाहिजे? भाकरी पोळी चपाती भात भाजी ही शिदोरी नाही. शिदोरी म्हणजे याचा भावार्थ आहे, याचा वाच्यार्थ आहे, याचा लक्षणार्थ आणि मतितार्थ आहे. जीवनामध्ये आपल्याला एक शिस्त पाहिजे. शिस्त हीच आपल्या भावी जीवनाची शिदोरी आहे. आपण आपल्याला आपल्या शरीराला एक वळण लावून घेतलं पाहिजे, एक नेम पाहिजे. काहीतरी नेम असल्याशिवाय आपण दररोज चहा पाणी केलं नाही पाहिजे. आंघोळ केल्या केल्या आपला काहीतरी नेम असला पाहिजे. भगवंताचं नामचिंतन करणं, पूजा करणं, गंध लावणं, तुळशीला पाणी घालणं, प्रदक्षिणा मारणं, मंदिरात जाणं, भगवंताचं दर्शन घेणं. काही का असेना पण तुमचा जो नित्य नियम आहे तो दररोज नेम केला पाहिजे. म्हणजे आपल्याला वळण लागतं, म्हणजेच आपल्याला शिस्त लागते. आणि शिस्त हीच भावी जीवनाची शिदोरी आहे. आणि अशी शिस्त लागली की मग आपण अज्ञानी राहत नाही, आपण ज्ञानी होतो. ज्ञान काय आहे, नाम काय आहे, संत काय आहे, देव काय आहे, आणि आपण कोण आहोत, आपण काय करत आहोत, आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको. आणि असं कोणी दुसरं करत असेल, आडमार्गानं जात असेल, वाईट वागत असेल, चिडचिड करत असेल, तिड्यात वागत असेल, चतुराई करत असेल संसारातली, तर त्याला परमार्थातली चतुराई सांगणं याला म्हणतात ज्ञानाची शिस्तरूपी शिदोरी धारण करणं. आणि चौथं चरण नात्रयेनी असं आपल्या समोर सांगितलेलं आहे की एका जनार्दनी नवलाव झाला, संतापायी खेळावया आला. जे नवल आहे आपल्या जीवनातलं, जे कौतुक आहे, म्हणजे जीवनाचं जे रहस्य आहे, ज्याला गुपित म्हणतात, गुपित, गोलगोल गुपित, लाकडाच्या कुपीत, काही तुझ्या मनात सांग माझ्या कानात, ही जी अवस्था आहे ना, हे जे रहस्य आहे ना, हे रहस्य प्रयत्नाची पराकाष्ठा करून ते फळाला आलं, ते सिद्धीला आलं. आणि त्या नवलालाच, त्या रहस्यालाच वाटलं आपली जागा इतरत्र नाही. संताच्या जवळ आलं. लहान मूल कसं आईच्या पायात इकडं तिकडं खेळतं, आईच्या टांगड्यात खेळतं, आईच्या पदराला पकडतं, आईजवळ लाड लाड करतं, आईच्या अंगा खांद्यावर बसतं. तसंच हे नवल रूपी पराकाष्ठेचं प्रयत्नाचं बालक संताच्या जवळ आलं, संताच्या सानिध्यात राहू लागलं, संताची चरण सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य मानू लागलं. आणि संताची सेवा, परमसेवा कशी करायची असते, तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. कुणाचा हेवा देवा करायचं नाही, कुणाला कमी जास्त लहान मोठं मानायचं नाही. सगळ्याशी समान बुद्धी ठेवायची, समान भाव ठेवायचा, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, ते माझी हरी वृत्ती राहो. भगवंता, मला कुणाबद्दलही आकस वाटला नाही पाहिजे, कुणाबद्दलही द्वेष वाटला नाही पाहिजे, कुणाचाही सूड उगवावा ही माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली नाही पाहिजे. ही भगवंताला आपण प्रार्थना करायची. आणि भगवंताची भक्ती करणं, भगवंताची प्रार्थना करणं, भगवंताला शरण जाणं, भगवंताच्या चरणाची सेवा करणं, भगवंताच्या चरणामध्ये लोळणं, याच्यामध्ये सुख आहे. हेच जीवनाचं रहस्य आहे, हेच नवल आहे. आणि असं जर तुम्ही केलं, तुम्ही जर निष्कामतेनं आपलं जर कर्म केलं, कार्य हीच देवपूजा मानली, आपल्या इंद्रियावर आपण ताबा ठेवला पाहिजे. आपण आपल्या इंद्रियाचे मालक आहेत ना. आपल्या हाताचा मालक काही दुसरा असणार आहे का?
आपल्या पायाचा मालक दुसरा आहे का? आपल्या डोळ्याचा मालक दुसरा कोण आहे का? अहो आपणच आहे. मग आपल्या हातावर, आपल्या पायावर, आपल्या डोळ्यावर, आपल्या नाकावर, आपल्या कानावर, आपल्या जिभेवर, आपल्या सर्व इंद्रियावर नियंत्रण कुणी ठेवायचं? आपणच ठेवलं पाहिजे. म्हणून पूर्ण इंद्रियावर ताबा ठेवला पाहिजे. आणि इंद्रियावर ताबा ठेवणं म्हणजेच काम, क्रोध, मत, मत्सर, दंभ आणि अहंकार यांना जिंकणं हे सहज शक्य होतं. आणि या शरीरामध्ये काम राहत नाही, क्रोध राहत नाही. काम राहतो पण तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, क्रोध राहतो तो भगवंताच्या दर्शनासाठी, मद वाटतो तो भगवंताच्या सामर्थ्य शक्तीचा, भक्तीचा, मत्सर वाटतो तो या दीन दुबळ्या लोकांचा, कळवळा येतो. अरे हे लोक का वेड्यासारखे वागतात, का भ्रमिष्ठासारखे भुललेले आहे, काय यांना कळेना? कळायला पाहिजे. या संसाराच्या पायी हरिनाम सुचत नाही. या संसाराच्या पायी हरिनाम आठवत नाही. अरे हरिनाम घ्या, हरिनाम ऐका, हरिनाम बोला. म्हणून संत तुकोबराया सुद्धा म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. जीवानं, भावनेनं, प्रेमानं हे तुम्ही करा की देव आपला करा. माणसामध्ये देव पहा. आपली जी वृत्ती आहे, मन, बुद्धी, चित्त, अंतकरण सदैव परोपकारासाठी लावा. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्या जीवनाचं जे रहस्य आहे, गूढ आहे, ते उकललं जातं. आणि असा एक नवलाव होतो की संताचं चरण कधी आपलंसं केलं, संत चरणाची आपण कशी सेवा केली, संत चरणाजवळ आपण कसं खेळ खेळलो, हे अलगत होऊन जातं. जसं अनुहत ध्वनी आहे ना, तसं होऊन जातं. म्हणून आपण काय करा, तर आपलं कर्तव्य निष्काम भावनेनं, अहेतुकपणे, आसक्ती सोडून निरंतर केलं पाहिजे. निरंतर, अहोरात्र, अखंड. आणि मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. पहिल्यांदा मनाला आपण आकळलं पाहिजे. कारण परमार्थामध्ये मनावर नियंत्रण असणं, मन परमार्थाला लावणं, त्या मनाला सवय लावणं, मनाला शिस्त लावणं, मनाला भक्तिपंथाला लावणं, मनाला अभ्यासाला लावणं, मनाला नित्यनेमाला लावणं, इतरांना मार्गदर्शन करायला मनाला सांगणं, म्हणजे मनाचंच काम मनाकडून, मनानंच, आपल्या मनानं आपण करायचं. यालाच परमार्थ म्हणतात. आणि बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख करणं याला भक्ती म्हणतात. आणि या सगळ्याची मिळून अंतर्गत भूमिकेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये निरंतर वास होणं याला उपासना म्हणतात. आणि अशा प्रकारची उपासना आपल्या हातून घडते, ज्ञान प्राप्त होतं, भक्ती घडते. आणि या सगळ्याच्या जीवावर आपल्या या देहाचं सार्थक होऊन जातं. आपण अमर होतो, चिरंजीव होतो, अकल्प आयुष्य आपल्याला प्राप्त होतं. 700 वर्षे होऊन गेले, अजूनही संत अमर आहेत. जोपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी, ग्रह, तारे, नक्षत्र हे सगळे आहेत ना, तोपर्यंत अजरामर अशी कीर्ती आपली राहणार आहे. म्हणून तुम्ही आमची नवलाई ऐका. आणि आमची नवलाई ऐकली, आम्ही कोणत्या अवस्थेला पोहोचलो, कशा प्रकारे पोहोचलो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तसं तुम्ही बाबांनो, तुम्हाला वागता आलं तर वागा, आचरण करता आलं तर करा. गुरुचं वाक्य एक लक्षात ठेवा. गुरुवाक्य परमार्थामध्ये सांगितलं जातं
तुम्ही कितीही ज्ञानी व्हा, तुम्ही कितीही हुशार व्हा, चतुर व्हा, बहु झालाशी तू चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. चांगलं वागायला कमी पडायचं नाही. नेहमी चांगलंच वागायचं, चांगलंच राहायचं, चांगलंच बोलायचं. आपण स्वतःला शहाणे समजतो ना, मग शहाण्यासारखं वागायचं. का वेड्यासारखं वागायचं? का लोकांनी तुम्हाला वेडं म्हणावं ही अपेक्षा आहे का? वेडपट म्हणावं वाटते का लोकांनी तुम्हाला? नाही ना. मग तुम्ही शहाणे आहात, विद्वान आहात, हुशार आहात, चतुर आहात. पण संसारामध्ये तुमची चतुराई तुम्ही चालवायला जाऊ नका. परमार्थामध्ये चतुराई करू नका. आपला चतुरपणा भक्ती, ज्ञान, उपासनेसाठी अवश्य वापरा. आणि सर्वांचं कल्याण जेवढं करता येईल याच्या अगोदर पहिल्यांदा आपण हा फलसार्थ करायला शिका. आपल्या जीवनाचा योग्य रीतीनं घाट घाला. आपल्या या देहाला देह समजून राहू नका. मी नव्हे हे सरे तेव्हा उरला उरे विठ्ठल. जेव्हा तुमची अवस्था होईल बाबा हा देह म्हणजे मी नव्हे, तेव्हा तुमच्यामध्ये ईश्वर अंशाशिवाय काही उरत नाही. आत्मतत्वाशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. यालाच आत्मज्ञानी म्हणतात, यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि आत्मज्ञान तुम्ही प्रकट करा, भक्ती करा, ज्ञान करा. बोधाचं कुंकू कपाळी लावा. कारण कुंकू हे सौभाग्यवतीचं सौभाग्याचं लेणं आहे, भूषण आहे. आणि खरं कपाळी कुंकू लावणं म्हणजे एक आत्म्याचा दागिना मानला जातो. परमार्थामध्ये बोधाचं कुंकू कपाळी लावणं हा आत्म्याचा अलंकार आहे. आतमध्ये जो आपला जीवात्मा आहे ना, त्या जीवाला आपण हळूहळू शिवरूप अवस्थेला कसं पोचता येईल ते पोचवायचं. शिवरूप अवस्थेला एकदा का आपण कसं पोहोचलो की आपल्याला ब्रह्म अवस्थेला कसं जाता येईल ते ब्रह्म अवस्थेला जायचं. म्हणजे जीवाला शिवरूप करायचं. शिवरूप म्हणजे सुखरूप करायचं, आनंद रूप करायचं, ब्रह्मस्वरूप करायचं. आणि देवासारखं राहायचं, देवासारखं वागायचं. आणि हे कधी होतं तर संताच्या चरणाजवळ आपण लीन झालो, संताच्या सहवासामध्ये राहिलो, गुरुच्या आज्ञेत राहिलो, गुरुचं आज्ञेचं पालन केलं, त्यांचा आपल्याला स्पर्श झाला, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला, त्यांचं दर्शन आपल्याला करता आलं, त्यांच्याबरोबर आपल्याला राहता आलं, बोलता आलं, त्यांचं ऐकता आलं, त्यांचं कथा कीर्तन नामसंकीर्तन त्यांच्या मुखातून, त्यांच्या पवित्र वाणीतून, अमृतमय वाणीतून आपल्याला श्रवण करता आलं तर ते श्रवण करावं. यातच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. बाबांनो, हा असणारा नरदेह तुम्हाला आता प्राप्त झालेला आहे. या एकनाथ महाराजांच्या रचनेनुसार सांगायचं म्हटलं तर तुम्ही या जगात आता आलेला आहे. पुन्हा येणार आहे की नाही मानवाच्या देहाला याची तेवढी हमी नाही, तेवढी गॅरंटी नाही, शाश्वती नाही. कारण मुळातच हा देहच कसा आहे तर नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ जाणार आहे बाबा. तुम्ही काही राहायला आलेला नाही. तुमची तारीख ठरलेली आहे, तुमची वेळ ठरलेली आहे, तुमचं जाणं ही निश्चित आहे. पण फक्त ते तुम्हाला माहीत नाही. कारण ती सत्ता त्या जगजीवन भगवान परमात्माची आहे. म्हणून तुम्ही परमार्थ प्राप्तीसाठी प्रयत्न करा. आणि परमार्थ प्राप्त करायचा असेल तर तुम्ही दास झालं पाहिजे, हरीचे दास बनलं पाहिजे. आणि हरिदास बनलं की मग भगवान परमात्मा तुम्हाला धावून आवर्जून अगदी निर्वाणीच्या प्रसंगी सुद्धा
संकटातून काढण्यासाठी धावत येतो आणि तुमची अडचण, तुमचा त्रास, तुमचं दुःख कायमचं दूर करून टाकतो आणि तुम्हाला मुक्त अवस्थेला पोहोचवतो. म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनाचं जर नवल करावं वाटत असेल, चीज करावं वाटत असेल, तुमचा हा जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा वाटत असेल, तर विश्वासानं, श्रद्धेनं, आत्मनिष्ठेनं, आत्मज्ञानानं, भक्ती ज्ञान उपासनेच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला आपलंसं करा. देव माझा माझा माझा, मी देवाचा, या अवस्थेला पोहोचा. अरे तुम्हाला सांगितलं ना की फार नवल आहे या जगामध्ये. तुकोबरायाच्या गवळण प्रकरणातील अभंगातून तुम्ही ऐकलंच ना, अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या असणाऱ्या भगवंताच्या एका एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. असा अनंत ब्रह्मांडाचा मालक ज्यानं आपल्या पोटामध्ये, उदरामध्ये ही ब्रह्मांड साठवलेली आहेत, तो बाळ होऊन आला नंदा घरी. नंद आणि यशोदा मातेनं पालन पोषण केलं, लहानाचा मोठा केला, गोकुळात वाढला. असा भगवान परमात्मा, ज्या भगवान परमात्माच्या कृपेनं हे जग चालतं, जगाचं पालन पोषण होतं. पालनहार जो भगवान परमात्मा आहे, त्याला भगवान परमात्माची आई बालक समजून भगवंताचं स्वरूप नकळत समजता भोजन घालते. आईचं ते कर्तव्य असतं. पण त्या गोपी गवळणीचं किती भाग्य आहे. त्या देवाला कडेवर घेतात, खेळायला नेतात. म्हणून यातून एकच सांगायचं, माझ्या कृष्णाचे तुम्ही नाव भरी घ्या हो, माझ्या देवाचे, माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्या हो, हृदयी धरोनी आशे खेळावया न्याओ, हृदयी धरोनी आशे खेळावया न्याओ, माझ्या कानाचे नाव, माझ्या कानाचे नाव, माझ्या कृष्णाचे नाव, नाव भरी घ्या हो. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवा, भगवंताचं चिंतन करा. तो तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आणि या जन्माला तुम्ही एकदा आलेले आहे, पुन्हा येणे नाही. हा जन्म तुम्हाला काकटाळी न्याय मिळालेला आहे. काकटाळी न्याय तुम्हाला माहित असेल. गंगेमध्ये आंघोळीला गेला एक जण, गंगेच्या पाण्यामध्ये बुडी मारली आणि गंगेच्या पाण्यातून डोकं वर काढलं, टाळे वाजवण्यासाठी हात वरती केले आणि हातात कावळा येऊन सापडला. टाळीमध्ये त्या कावळा सापडला. त्याला काकटाळी न्याय म्हणतात. म्हणजे सहज प्राप्त होणं, अनायासे प्राप्त होणं, अचानक प्राप्त होणं, दैव योगानं प्राप्त होणं, भगवंताच्या कृपेनं प्राप्त होणं. आणि म्हणून प्राप्त झालेला नरदेह सत्कारणी लावा. त्यासाठी भक्ती करा, नाम घ्या, ज्ञान घ्या, भगवंताची उपासना करा. भगवंताची उपासना करत असताना जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तव तू
आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. नाहीतरी मग काय होईल माहितीये का? मग ते न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुमचं संचित संपून जाईल किंवा तुमच्या पदरामध्ये भांडवल म्हणून काही शिल्लक राहणार नाही. कारण तुम्ही नुसतं खर्च केलं आणि काही शिल्लक नाही ठेवलं तर काही तुमच्या पदरामध्ये शिल्लक राहणार आहे का? म्हणून तुम्ही भक्तीची शिदोरी करा, ज्ञानाची शिदोरी करा, उपासनेनं देव आपलासा करा, व्रत वैकल्य करा, तीर्थयात्रा करा. कारण प्रपंचामध्ये राहून कितीही देवाला स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला तर भगवान परमात्म्याचा विसर आपल्याला पडतोच. कितीही नामचिंतन करायचा प्रयत्न करा, काही अडचणी येतात, काही संकट येतात, काही अशा परिस्थिती येतात की भगवत चिंतनापासून आपल्याला दूर राहावं लागतं, दूर जावं लागतं किंवा ते करता येत नाही. अनंत अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून जोपर्यंत तुझ्या जीवात तगवा आहे, देहात तरुण अवस्था आहे, चालता येतंय, ऐकू येतंय, डोळ्यानं दिसतंय, चांगलं बोलता येतंय, मुखात अजून दात आहेत, दाढा आहेत, सगळं काही ठीकठाक आहे, तोपर्यंत भगवंताच्या दर्शनासाठी तीर्थाला गेलं पाहिजे, तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे, क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. तीर्थ म्हणजे काय? पवित्र पाणी. क्षेत्र म्हणजे काय? पवित्र जमीन. पवित्र पाण्यामध्ये स्नान करून पवित्र भूमीवर असणाऱ्या भगवंताच्या मंदिरामध्ये आपण जाणं, भगवंताला डोळे भरून पाहणं, भगवंताच्या चरणाशी लीन होणं, विनम्र भाव धारण करणं, भगवंताला आपलंस करण्यासाठी आपलं सर्वस्व भगवंताला वाहणं, हे म्हणजे तुमच्या जीवनातलं नवलच आहे ना. म्हणजे कौतुकच आहे तुमचं. आणि असं जर तुम्ही केलं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून मिळालेला जन्म सार्थकी लावा, नरदेहाचं हित करून घ्या, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सर्वांना सांगतात, विनंती करतात. आमचं ऐका म्हणतात, श्रवण करा, त्यातच तुमच्या जीवनाचं रहस्य उलगडेल, गूढ उकलेल, गुपित कळेल, आत्मनिष्ठा, आत्मज्ञान, आत्मचिंतनानं प्राप्त होईल. एवढीच अपेक्षा संत मंडळी आपल्याकडून ठेवतात. बोलता बोलता, सांगता सांगता अनावधानानं चुकून माझ्या मुखातून काही चुकीचे उद्गार निघाले असतील तर करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुमचा अधिकार मी विचारणार नाही, पण तुम्ही तुमच्या हृदयामध्ये एक क्षमावृत्ती ठेवा, दया करा. आणि काही शब्द अनावधानाने निघाले असतील तर ते गोड मानून घ्या, गोड करा, अशी तुम्हाला विनंती करतो. आणि आजच्या शेवीला पूर्णविराम. विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.